हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शिजले चॅनल. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा टॉपिक थोडंसं सिरियस आहे, तर नीट लक्ष देऊन ऐका की काय आजचा टॉपिक. आजचा टॉपिक आहे सुसाईडवर. आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही अपडाऊन्स येतात, बरोबर. जेव्हा आपल्या लाईफमध्ये डाऊन्स येतात ना, तेव्हाच आपल्याला वर काढताना आपल्याला आलं पाहिजे. ना की आजकाल काय चाललंय माहितीये का, परिस्थिती डाऊन गेली ना, लोक लगेच सुसाईडच्या मार्गावर जातात. ते म्हणजे लोकांना असं वाटतं की भाई सुसाईड केल्यावर सर्व गोष्टी सॉल्व्ह होतात, पण सुसाईड केल्याने कोणतीच गोष्ट सॉल्व्ह होत नाही. आता गेल्या महिन्यामध्ये मी माझ्या भावाची रील्स बघितली, तर त्याच्यामध्ये अगोदर तर त्यांनी रील्स टाकली होती, तर तो बोला की कुछ भी ठीक नाही चल रहा, असं लग रहा है सुसाईड करू. तर मला असं वाटलं ठीक आहे, रॅन्डमली त्यांनी टाकलं असं. मला असं वाटत नव्हतं रॅन्डमली टाकलंय, पण असंच रॅन्डमली टाकलं असेल, म्हणजे असं मला वाटलं जेव्हा त्यांनी तो स्टेटस टाकला ना असं. तर मला असं वाटलं रॅन्डमली टाकलंय का, म्हणजे काय झालं ह्याला. तर मग त्याच्यानंतर मला बोलला की असंच मी रॅन्डमली टाकलंय. तर मला असं वाटतं ठीक आहे, रॅन्डमली बोलतोय तर असंच टाकलं असेल, म्हणजे तो असं बोलला. मग त्याच्यानंतर मग समजलं की काय म्हणजे काय झालं, तर मग ते समजलं. तर मग मी तेव्हा मग मी त्याला ते तीच गोष्ट बोलली की जी गोष्ट मी त्याला समजवली पाहिजे भावाला, तीच गोष्ट मी आज तुम्हाला समजवते. बघा, लाईफ आहे म्हटलं, अपडाऊन्स आहे ना, प्रत्येकाच्या लाईफमध्ये डाऊन्स आहे ना, प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतो काही ना काही डाऊन्स. पण त्या परिस्थितीतून बाहेर कसं काढायचं, त्याचं सोल्युशन कसं काढायचं हे आपल्या हातामध्ये असतं. ना की त्या मार्गावर नाही की त्या गोष्टीच्या आहारी जाऊन की तुम्ही सुसाईड करतो. सुसाईड हे कोणत्याच गोष्टीचं सोल्युशन नाहीये. मी त्याला त्याच गोष्टी समजवल्या. तुमच्या डोक्यात सुद्धा सुसाईडचे विचार नाही आले पाहिजे. स्वप्नात सुद्धा तुमच्या डोक्यात काय दूरपर्यंत तुमच्या डोक्यात सुसाईड हा विषय आलाच नाही पाहिजे. तुमच्या लाईफमध्ये एखादी परिस्थिती तुमच्या विपरीत आहे, एखादी सिच्युएशन तुमच्या विपरीत आहे, तर त्या परिस्थितीतून कसं बाहेर येता येईल हे बघा ना, त्यातून कसं सोल्युशन काढता येईल हे बघा ना. त्या दुःखामध्ये राहून, त्या टेन्शनमध्ये राहून, त्या ह्याच्यामध्ये राहून काय होणार आहे का. तुमची एनर्जी वेस्ट, तुम्ही दुःखामध्ये, तुम्ही डिप्रेशनमध्ये, आणि तुम्हाला काय वाटतं गाईस की सुसाईड करून सर्व गोष्टी सॉल्व्ह होतात? नाही काही, सुसाईड करून कोणतीच गोष्ट सॉल्व्ह होत नाही. तुम्ही त्या परिस्थितीपासून पळताय. का पळताय परिस्थितीपासून? त्या परिस्थितीचा सामना करा ना. एखादी परिस्थिती आली तर त्याच्यावर मार्ग निघतो ना. पण आपल्याला ही गोष्ट कोणी शिकवतच नाही. बाई, एखादी परिस्थिती बिघडली तर त्यावर तू सोल्युशन काढ. नाही, ही गोष्ट कोणी शिकवत नाही. सगळे असेच ना आपण समाजामध्ये की लोक सुसाईडच करतात. ते हा माइंडसेट ना खरंच 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 खूप चुकीचा माइंडसेट आहे. आता लाईफमध्ये जर डाऊन्स आलेत ना, तर कसं बाहेर येता येईल, कसं सोल्युशन काढता येईल ही गोष्ट बघा. आता तुम्ही बोलाल की तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे तुला माहित नसेल डाऊन, म्हणजे तुमचं असं असेल, पण असं नाहीये गाईज की मी खूप 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 खालच्या लेवलला डाऊन मध्ये गेली, खूप खूप खालच्या लेवलला डाऊन मध्ये होते. मी त्यातून स्वतःला बाहेर काढले. मला या गोष्टी सांगायला कोण नव्हतं, मला कोणी या गोष्टी शिकवल्या नाही. या मी स्वतः शिकली की मला एवढं म्हणजे मी खूप टेन्शन मध्ये असायचे, मी खूप डिप्रेशन मध्ये होती. माझ्यासोबत कोण नव्हतं. लोकांनी मला आय मोमेंटला डीच केलं. म्हणजे जेव्हा मला गरज होती ना, त्या आय मोमेंटला लोकांनी मला डीच केलं. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही, मी विचार करायचा त्यावेळेस मला लोकांनी डीच करून तर मी आज हितपर्यंत आहे. तर तुम्ही का नाही काढू शकत स्वतःला? मी त्या सर्वातून बाहेर स्वतःला काढले, तर तुम्ही स्वतःला काढू शकता काहीच बाहेर. असं काहीच नाही. कोणतीही गोष्ट ही एवढीही मोठी नसते की त्याच्यावर आपण सोल्युशन नाही काढू शकत. फक्त सोल्युशन काढण्याचा माइंडसेट आपल्याकडे पाहिजे. आपण काय करतो, आपल्याला गोष्टी शिकवत नाही. तो तर बोलतात अविभाज्य भाग आहे समाजाचा. पण ह्या गोष्टी आता तुम्हाला माहित झाल्या ना, तर तुम्ही शिका. तुमचा माइंडसेट सही ठेवा. भाई, लाईफमध्ये प्रॉब्लेम आले ना, आपल्याला सुसाईडमध्ये नाही जायचं, डिप्रेशनमध्ये नाही जायचं. हा, मला माहिती आहे की फिलिंग्स अटॅच असतात, खूप इमोशन्स असतो आपल्यामध्ये, खूप साऱ्या गोष्टी असतात की लवकर त्यातून बाहेर निघायला जमत नाही. ठीक आहे, जेवढं तुम्हाला टाइम तुमच्यानुसार देता येईल तेवढं द्या, पण त्यातून आपल्याला बाहेर काढायचं हे नेहमी लक्षात ठेवा. कधी दूरपर्यंत तुमच्या डोक्यात सुसाईडचा विचारच नाही आला पाहिजे. लाईफमध्ये तुमच्या जर लाईफमध्ये आज लाईफमध्ये तुम्ही डाऊन चाललाय प्रत्येक गोष्टीमध्ये, तर उद्या पुढच्या लाईफचे प्रॉब्लेम तर किती मोठे मोठे असणार आहे. ते प्रॉब्लेमला तुम्ही कसं फेस करणार मला सांगा. जेव्हा आपण हे छोटे छोटे प्रॉब्लेम फेस करू तेव्हाच तर आपण लाईफमध्ये मोठे मोठे प्रॉब्लेम फेस करू. जर अजून तर आपल्याला पूर्ण दुनिया बघायची, अजून तर आपण दुनिया काहीच नाही बघितली. आपण आत्ताशी या एजमध्ये आहोत. आणि मला एक सांगा की सुसाईड करून काय भेटतं का? काय नाही हो. सुसाईड करून तुम्ही त्या गोष्टीपासून पळ काढता, एवढंच अर्थ होतं. आणि तुम्हाला काय वाटतं की सुसाईड करण्याने सर्व गोष्टी ठीक होतात? नाही काय. सुसाईड केल्याने कोणाचं काही नुकसान होत नाही. फक्त आई वडिलांचा, भाऊ बहिणीचंच नुकसान होतं, कारण ते तुमच्यासाठी जगत असतात. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. फक्त बाकी समाजामध्ये तुम्ही गेला काय नाही गेला काय काही फरक पडत नाही. ही गोष्ट
हे करा, लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन कसं काढता येईल ते बघा ना. की आणि तुम्ही तुमच्या मुला अँड फ्युचर पण तुम्ही तुमच्या पोरांना तुमच्या पिढीला हे शिकवा. लाईफमध्ये जर तुझे प्रॉब्लेम्स आलेत ना तर त्या प्रॉब्लेमला तू सामना कर, फेस कर. हे नका शिकू की भाई तू लाईफमध्ये प्रॉब्लेम आले ना तर तू सुसाईड कर किंवा डिप्रेशनमध्ये जा. नाही, ह्या गोष्टी म्हणा कोण शिकवतच नाही, पण ह्या गोष्टी आपण सांगायच्या असतात की लाईफमध्ये प्रॉब्लेम आले तर त्या गोष्टीची कसं डील करायचं. ही गोष्ट जेव्हा तुम्हाला माहित असेल तेव्हा तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला शिकवणार ना. ही गोष्ट तुम्हालाच माहित आहे, तुम्ही स्वतःच डिप्रेशनमध्ये जाताय, तुम्ही स्वतःच दुःखामध्ये जाताय, तुमच्या डोक्यातच स्वतःच्या डोक्यामध्येच सुसाईडचे विचार येतात. तर तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला काय शिकवताय मग. त्याच्यासाठी तुमचा सही माइंडसेट असणं काहीच खूप खूप गरजेचं आहे. तुम्ही जर मला बघताय ना, हा व्हिडिओ सगळ्या एजमधल्या लोकांसाठी, तुम्ही कोणत्या पण एजमध्ये आहात ना, सगळ्यांसाठी आहे बघा. कोणताही प्रॉब्लेम हा एवढाही मोठा नसतो की ज्याच्यावर सोल्युशन नाही निघत. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन, थोडासा टाइम लागू शकतो. तुम्हाला सोल्युशन दिसत नसेल, थोडासा टाइम घ्या, तुम्हाला स्वतः रिलॅक्स व्हा, थोडंसं माइंड शांत ठेवा, थोडंसं रिलॅक्स व्हा. आणि प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे, असं कोणतीच गोष्ट नाहीये की त्याच्यावर सोल्युशन नाही. जर आजपर्यंत जर कोणत्याच गोष्टीवर सोल्युशन नसताना तर आज आपण इथपर्यंत आलोच नसतो. मग 10वीलाच आपण फेल झालो असतो. 10वीला तुम्हाला आठवत असेल की 10वीला आहे ना, 10th मध्ये फेल झाले ना तर 11th एटीकेटीची एक्झाम होती. मग ती एक काहीतरी सरकारने तेव्हा प्रोसेस चालू केली होती. तर मला एवढं सांगायचं की प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असेल, प्रत्येक गोष्टीवर मार्ग असतो, फक्त तो काढायचा आपल्या हे हातामध्ये आहे. आणि आयुष्यात कधी डोक्यामध्ये सुसाईडचा विचार कधी आणू नका. लाईफमध्ये तुमच्या काही प्रॉब्लेम, तुम्ही जर मॅरिड असाल, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा विवाह लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये सोल्युशन शोधा की मी ह्याच्यामध्ये काय करू शकते, काय बेटर करू शकते, ना की सुसाईड करा. आता जर 5-6 महिन्या अगोदर जे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ना, भाई लोकांचे माइंडसेटच चुकीचे आहेत. माहिती आहे, लोक काय टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये लोक सुसाईड करतात आणि त्यांचा माइंडसेट चुकीचा आहे, त्याच्यामुळे लोक सुसाईड करतात. कारण त्यांना ह्या गोष्टी कोणी शिकवल्याच नाहीये. भाई लाईफमध्ये काही एखादा प्रॉब्लेम आला तर सोल्युशन काढा, म्हणून तर लोक एवढे डिप्रेशनमध्ये चाललेत मॅरिड लाईफमध्ये, पण तोच प्रॉब्लेम आहे. तर मला एवढंच सांगायचं, तुम्ही कोणत्याही एजमध्ये असाल काही नाही, तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेममध्ये असाल काही नाही, त्या गोष्टीवर सोल्युशन बघा. लाईफ जगा, लाईफ खरंच काही खूप छान आणि सुंदर आहे. मला लोकांनी अशा टायमिंगला डीच केलं होतं ना की जेव्हा मला आजूबाजू मला काही सहारा नव्हता, मला कसं बाहेर यायचं हेच माहीत नव्हतं, पण त्यातून स्वतःला बाहेर काढलंय. मलातेव्हाही असं वाटायचं की मलाही असं वाटायचं थोडंसं की सुसाईड करावं, ते 5-10 मिनिटासाठी होतं वाटायचं, पण त्याच्यानंतर कधी मी नाही, पण मला एवढं जिद्द होती ना, मी सुसाईड नाही करणार, माझ्या आतून होतं. तेवढं पुरतं आपल्याला वाटतं की एखादी परिस्थिती खूप डीपमध्ये गेली ना, असं वाटतं की सुसाईड करावं. पण सुसाईड करणं म्हणजे तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात, जेव्हा माझी सिच्युएशन जेव्हा एकदम डाऊन म्हणजे एकदम बोलतात ना एकदम हाय लेवलला गेली ना, तेव्हा मला असं वाटलं होतं नाही बाई सुसाईड करावं, मला काय मार्ग दिसत नाही. पण मी तेव्हाही सुसाईड नाही केलं, मी यातून बाहेर काढलं. माझ्या मनामध्ये ना तेव्हा पण ना अशी जिद्द होती की नाही बाई मला बाहेर काढायचंय, मला जगायची लाईफ, मी कोणासाठी सुसाईड नाही करत. आणि मी आजही सांगते, मी कधीच कोणासाठी सुसाईड नाही करत. मी मध्ये ऍटलिस्ट गेल्या वर्षीच व्हिडिओ बघितला की एका मुलाने एका मुलीसाठी सुसाईड केलं, कारण ती बोलत नाही बाई हे काय, मुलीसाठी सुसाईड करतात, ते मुलीसाठी सुसाईड करतात. आणि मी एक व्हिडिओ बघितला होता की मुलीला ना ब्लॅकमेल केलं, म्हणून ब्लॅकमेल करायची भीती म्हणून मुलीने सुसाईड केलं. पण मला एवढंच सांगायचंय भाई, तो जर तुम्हाला ब्लॅकमेल करतो ना, सीधा त्याच्या तोंडावर थपाडा मारा. त्याच्यात तुम्ही समाजाला नका घाबरू, स्वतःसाठी स्टँड घ्या, स्वतःची लाईफ दुसऱ्यांसाठी खराब करू नका. स्वतःची लाईफ खूप किमती आहे, तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी खूप किमती आहात. तुम्ही विचार करा, त्या काळामध्येच आपल्या आईवडिलांनी सुसाईड केलं असतं तर तुम्हाला आज ना तुम्ही 1-1 रुपयासाठी मोहताज असता. तुम्ही काय, मी पण तर तुम्हाला जेवणासाठी कष्ट करावे लागले असते. तुम्ही विचार करा, त्या काळाचा तो तेव्हा आपल्या आईवडिलांनी सुसाईड नाही केलं, त्यांनी लाईफ जगली. तेव्हा पण लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असणार, ऑब्व्हियसली असणार ना, की मुलांचं शिक्षण कसं करायचं, मुलांना कसं मोठं करायचं असणार ना ऑब्व्हियसली. पण त्यातून पण त्यांनी बाहेर काढलं, म्हणून तर आज आपण चांगल्या ठिकाणी राहतो, आपल्याला चांगलं जेवण भेटतं, चांगलं घर राहायला. तर त्याच्यामुळे एवढंच सांगायचंय की आयुष्यामध्ये सुसाईड करू नका, लाईफ खूप छान आहे, त्यातून मार्ग काढा. प्रत्येक गोष्टीवर मार्ग असतो, होऊ शकतो तुम्हाला थोडंसं मार्ग दिसायला टाइम लागू शकतो. सोल्युशन जर शोधायला गेलं ना, तुम्हाला खूप सारं सोल्युशन भेटेल. आणि प्लीज, मुलगा असो या मुलगी, आणि सगळ्या एजमधल्या लोकांसाठी एकच सांगते, सुसाईड कोणत्याच गोष्टीवर ऑप्शन नाहीये, काहीच नाहीये. सुसाईड जर तुमच्या डोक्यात सुसाईडचे विचार येतात ना, ते बघा, एक ना नॅचरली सुसाईडचा विचार येणं एक नॅचरली, पण त्या गोष्टी
ती सुसाईडची गोष्ट जर तुमच्या डोक्यात आली ना, अवॉइड करा. सुसाईड करून काहीच होत नाही. ते तेवढंच सॅटिस्फॅक्शन आपल्याला वाटतं, अरे मी सुसाईड केल्यावर सर्व ठीक होईल, पण काही ठीक होत नाही. तुम्ही तुमच्या पाठच्या पिढीला वाऱ्यावर सोडून जातात ते. कारण तुम्ही सुसाईड केलं ना, तुमच्या आईवडिलांना कोण बघणार तुमच्या फॅमिलीला. कोण कोणासाठी येत नाही तुम्हालाही माहिती आहे. तुमच्यावर पूर्ण तुमची फॅमिली डिपेंड आहे बाई. जरा मागचा पुढचा विचार करा ना. म्हणजे मला खूप वाईट वाटतं. मी मध्ये वैष्णवी ताईचं एक्झाम्पल बघितलं. म्हणजे आता तेव्हा काही त्यांचं असेल माहित नाही, पण ताईंनी सुसाईड केलं. मला खूप म्हणजे त्याचं खूप वाईट वाटतंय की पण त्या बाळाची जिंदगी काय, त्या बाळाला आईचं प्रेम नाही भेटत आहे ना. मला मला म्हणजे आता तेव्हाची सिच्युएशन मी समजू शकते की डिप्रेशनमध्ये असू शकते. पण मला एवढंच सांगायचं ना की प्लीज गाईज, की तुम्ही सुसाईड करू नका. तुम्ही ना, तुमची पण मुलं असतात, तर प्लीज काही सुसाईड करू नका. कोणतीही परिस्थिती असेल, सिच्युएशन असेल, तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेममध्ये असाल त्यातून निघाल बाहेर. आणि आता मध्ये 2 दिवसाचं एक्झाम्पल बघितलं की म्हणजे एक आर्मी ऑफिसर होते की ते त्यांच्या पत्नीला बेबी झाला म्हणून बघायला आले होते. आता सध्या ती न्यूज ट्रेंडिंगला आहे. तर म्हणजे फक्त एक ठोकर लागली वाटतं बसची, तर मग त्यांचा जागी मृत्यू झाला. म्हणजे एवढं, म्हणजे लोकांना एवढं लाईफ जगायचं आहे, पण बोलतात ना, त्यांच्या नशिबात मे बी नव्हतं. आणि इथं लोकांना जगायला भेटतंय तर लोक सुसाईड करतात. म्हणजे काय चाललंय दुनियामध्ये. प्लीज गाईज, प्लीज असा सुसाईडवाला माइंडसेट कधीच ठेवू नका. कोणामुळे कोणाची लाईफ थांबत नाही, फक्त तुमच्या आईवडिलांची लाईफ सांगते. कारण एका एज नंतर त्यांना कोण बघणार, तुम्ही सांगा ना. जर तुम्ही सुसाईड केलं, तुमच्या डोक्यात असा विचार आला, तर त्यांना कोण बघणार आहे म्हातारपणी, तुम्ही सांगा ना. ही दुनिया कशी आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी स्वतःला लढा. लाईफ खूप चांगली आहे, ते अजून चांगली जगण्याचा प्रयत्न करा. सोल्युशन काढायला गेल्यानं तुम्हाला खूप सारे सोल्युशन भेटतील. होऊ शकतं थोडासा टाइम लागू शकतो तुम्हाला त्यातून बाहेर यायला, पण काढा स्वतःला काही बाहेर. मी काढलंय. मी अक्षरशः मी ना अशा एकदम सिच्युएशन मध्ये होते ना, तुम्ही विचार पण नाही करू शकत. पण मला एवढं माहिती आहे ना की मला लोकांनी ऐन मुवमेंटला डीच केली, आणि मी त्या डीच केलेल्या मुवमेंटमधून एकदा दोनदा तुला भरपूर म्हणजे 3-4 वेळा तरी, म्हणजे मला एवढं लोकांनी डीच केलंय ना ऐन मुवमेंटला. माझ्या चांगल्यापणाचा फायदा उचललाय. मी काय माझ्या चांगल्यापणाचा खूप लोकांनी फायदा उचललाय, आणि मला आणि त्या चांगल्यापणाच्या मला खूप डीच केलंय लोकांनी, आणि मी त्यातून मी स्वतःला बाहेर काढले. म्हणून आज मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवते. जर मी तेव्हाच स्वतःला बाहेर काढलं नसतं, मी तिथून जर सुसाईड केलं असतं, आज मी तुमच्यासमोर नसती बाई. आणि मला आज माझी लाईफ, आज मी तुम्हाला सांगते काय, मला माझी लाईफ एवढी प्रिय आहे ना, मी तुम्हाला नाही सांगू शकत. मी ती लाईफ जगते. म्हणजे लाईफ खूप सुंदर आहे. सांगायचं तात्पर्य हेच आहे की लाईफ खूप सुंदर आहे. आपल्याला त्या परिस्थितीतून मार्ग काढता आला पाहिजे. पुढे जाऊन लाईफ छान आहे. तुला असं वाटत हे डीच केलं हे सांगणं ह्यासाठी सांगायचं. जर मला लोकांनी डीच करून, सर्व लोकांनी डीच करून जर मी इथपर्यंत आज येऊ शकते, मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवू शकते, तर तुम्ही का नाही करू शकत. मी हर एक परिस्थितीमधून स्वतःला काढलंय, जसं तुम्हीही परिस्थितीमधून काढा. तुम्ही कोणता व्हिडिओ बघत असेल ना, तुम्ही शिकवा, तुमच्या मुलांना शिकवा की बाळात लाईफमध्ये प्रॉब्लेम आले तर प्रॉब्लेमचा सामना करायला शिकवा. तुम्ही बघताय तर तुम्ही स्वतः शिका प्रॉब्लेममधून सामना करायचा. प्रत्येक गोष्टीचा सामना करायचा. ज्या जीवनामध्ये एक आयुष्य खरंच जगायचं असेल ना, तर प्रत्येक गोष्टीचा सामना करा. लाईफ खरंच खूप छान आहे, खूप सुंदर आहे. तर लाईफ जगा. सुसाईडच्या तुमच्या डोक्यात दूरपर्यंत विचार आलाच नाही पाहिजे. कोणामुळे कोणाचं आयुष्य संपत नाही. मुलगा असो मुलगी असो, सगळ्यांसाठी आणि सगळ्या एजमधल्या लोकांसाठी. प्लीज तुमच्या लाईफमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम असेल, सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा. आणि सुसाईड करायचा अगोदर 10,000 वेळा विचार करा की तुमच्या मुलांचा काय होणार, तुमच्या आईवडिलांचा काय होणार, तुमचं काय होणार. कारण सुसाईड केल्याच्या नंतर बोलतात ना, मनुष्य जन्म खूप तरी आहे, काहीतरी कितीतरी ह्याच्यातनं भेटलाय. तर ते लाईफला जगा. मनुष्य जन्म चांगलंय, फक्त आपल्याला प्रॉब्लेम मधून, त्या सोल्युशन मधून मार्ग काढता आला पाहिजे. आणि अजूनही सांगायचंय गाईज की तुम्हाला माझा आवाज आता कसा आला येत असेल ते नाही माहित. करणं माझं कान अक्षरशः, मी सर्दी ना, मी डॉक्टरकडे गेली होती, पण मी त्याचे 3 डोस संपलेत. पण माझा आज कान पूर्णपणे सुन्न झालाय. एक कान पूर्णपणे ना माझं असं सुन्न झालंय, तरी पण मी व्हिडिओ बनवते. माझ्याकडे पण तर खूप सारे रिझन होते व्हिडिओ न बनवायचे. आता झोपून घ्यावं, पण म्हटले नाही मला व्हिडिओ बनायचे. म्हणजे मी एवढं स्वतःला हे सांगण्याचं तात्पर्य हेच की मी माझा एवढा खान नाही एक सुंदर झालं तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवते. तर
ती ह्या परिस्थितीमध्ये पण व्हिडिओ बनवते, तर तुम्ही तुमच्या परिस्थितीमधून बाहेर नाही निघू शकत का? 100% काही तुम्ही निघू शकता यार. तुम्ही विचार करा, माझा कान एक सुन्न झालाय पूर्ण सर्दीने, तरी मी माझ्यामध्ये व्हिडिओ बनवायचं एवढं हे ती म्हणजे हार नाही मानायचं, म्हणजे एवढं हे की मी करू शकते तर तुम्हीही करू शकता. काहीच असं काही नाही ज्याच्यातून आपण मार्ग नाही काढू शकत. खूप साऱ्या गोष्टी असतात, मार्ग निघतात. फक्त तेवढं की थोडासा टाइम द्यावा लागतो, थोडासा टाइम द्या आणि लाईफ जगा. लाईफ खरंच खूप छान आहे, खूप सुंदर आहे, फक्त ती आपल्याला जगता आली पाहिजे. तुम्ही ना एकदा काही ट्राय करून करा आणि सुसाईड ह्या गोष्टीला तुमच्या माइंडमधून तो दूरपणे काढून टाका आणि एकदा लाईफ जगायचा प्रयत्न करा. नाही तुम्हाला लाईफ आवडली ना, मग मला येऊन बोला. चला, थँक्यू.